महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि आम्ही तिघांनी बसून हा निर्णय घेतला की जे कार्यकर्ते आपल्याकरता राबराब राबतात, हाडाचं काढं करतात, त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. 4-4, 5-5 वर्षाच्या गॅप नंतर निवडणुका होत होत्या. कार्यकर्त्यांची अपेक्षा मोठी होती. त्यामुळे हाही निर्णय आम्ही केला की सगळीकडे युती होणं शक्य नाही. कार्यकर्त्यांचे ऍस्पिरेशन्स आहेत. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे आम्ही युती केली, जिथे नाही तिथे नाही केली. कुठे 2 पक्षांनी केली, कुठे 3 पक्षांनी केली, कुठे कोणीच केली नाही. आणि सिरियसली या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे उतरलो. मी मुख्यमंत्री असलो तरी 10,000 लोकसंख्येच्या गावातही जाऊन प्रचार करून आलो. कारण जे कार्यकर्ते आमच्याकरता काम करतात, प्रचार करतात, त्यांच्याकरता मत मागणं ही आमची जबाबदारी आहे. दुर्दैवाने विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते कार्यकर्त्यांना विसरले. त्यांचे कार्यकर्ते लढत नव्हते का? लढत होते. कार्यकर्ते लढले, त्यांनी निवडणुका लढल्याच, पण नेत्यांनी मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. कार्यकर्त्यांकरता ते मैदानावर उतरले नाहीत. आणि याचं एकमेव कारण होतं की पुढची भीती होती, हारण्याची भीती होती. जसं त्या ठिकाणी समजा या निवडणुकीत हारलो तर मग आता जे काही आपल्या महानगरपालिकेमध्ये ब्रँड ठाकरे दाखवायचा आहे, मग उबाठा दाखवायची आहे, मग एनसीपी एसपी दाखवायची आहे आणि आम्ही कसे जिंकणार आहोत, त्याचा फुगा फुटेल, काँग्रेसचा फुगा फुटेल म्हणून यांनी हिंमत केली नाही आणि म्हणून हे उतरलेलं आहे. हे सस्पष्ट आहे.